नायजेरियन देशाच्या नागरिकाकडून 22 किलो 865 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन म्हणजेच MD व 48 ग्रॅम कोकेन असा 11,58,41,100 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करून अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश। माननीय वरिष्ठांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याप्रमाणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने माहिती घेणे चालू होते। दिनांक 5/4/2025 रोजी रात्री 1:10 वाजता गुन्हे शाखा कक्ष 2 वसई कार्यालयाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार सचिन पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून वसई पूर्व एव्हरशाईन सिटी या परिसरातील फरशी कारखान्याच्या जवळ असलेल्या महेश अपार्टमेंटमधील 3ऱ्या व 4थ्या मजल्यावर जिन्याच्या बाजूच्या रूममध्ये एक व्हिक्टर नावाचा परदेशी नागरिक अंमली पदार्थाचा साठा करून गिरायकांना विक्री करीत असल्याची खात्रीलायक बातमी प्राप्त झाली। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांचे आदेश व निर्देशानुसार कारवाईबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून गुन्हे शाखा कक्ष 2 वसई कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट कार्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदाराच्या पथकाने प्राप्त बातमीच्या ठिकाणी महेश अपार्टमेंट 3रा मजला अवध अपार्टमेंटच्या मागे एव्हरशाईन सिटी वसई पूर्व येथे छापा मारला। छापा कारवाई दरम्यान आरोपित व्हिक्टर ओडिचिमा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड वय 37 वर्ष याच्या राहत्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरातून 48 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ व त्याचे स्वतःचे डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळून आला आहे। आरोपित व्हिक्टर ओडिचिमा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड घरझडती दरम्यान मिळालेल्या चावीच्या आधारे सदर बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरील रूममधून 22 किलो 865 ग्रॅम वजनाचा MD मेथेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ व अंमली पदार्थाच्या गुणवत्तेत बदल करण्याकरिता वापरले जाणारे केमिकल मिळून आल्याने ते जप्त करण्यात नमूद रूमच्या झडती दरम्यान इग्वेनुबा चुक्वेबुका चिमाओबी लेगॉस देश नायजेरिया याचे पासपोर्ट मिळून आल्याने त्याचाही नमूद गुन्ह्यात सहभाग असल्याचे आरोपित 1 व्हिक्टर ओडिचिमा ओनुवाला उर्फ डाईक रेमंड व 2 इक्वेनुबा चुक्वेबुका चिमाओबी यांनी 48 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ 22 किलो 865 ग्रॅम वजनाचा MD मेथेड्रॉन आणि केमिकल असा एकूण 11,58,41,100 रुपये किमतीचा मुद्देमाल वितरणाकरिता साठा करून ठेवल्यामुळे वरील दोन्ही नायजेरियन नागरिकांच्या विरोधात वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 279/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8, 21, 22 आणि 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक श्री समीर आहिरराव पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक, अजित गीते सहाय्यक फौजदार, रमेश भोसले, संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, चंदन मोरे पोलीस हवालदार, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, राजाराम काळे, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल करपे, प्रशांत कुमार ठाकूर पोलीस अंमलदार, अनिल साबळे, अजित मैड, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड, महाराष्ट्र सुरक्षा बळ अविनाश चौधरी सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष 2 वसई महिला पोलीस अंमलदार साक्षी डोईफोडे नेमणूक नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे।